नमस्कार मित्रमंडळींनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि सूर्य उगवून वर आलेला आहे. दिसत नाही आपल्याला ढगा आड आहे आणि इकडे बघा त्याचे किरण किती लांबपर्यंत आहेत. जरा आपण थोडंसं पुढे जाऊ म्हणजे सूर्य दिसेल आपल्याला. आंब्याच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे दिसत नाही. वातावरण सकाळ सकाळचं खूप छान आहे आणि चिमण्यांचा किलबिलाट चालू आहे. आणि इथं चिमण्यांना टाकले तांदूळ आपण खायला. चिमण्या येतील थोड्या वेळानं खाऊन जातील. चिमण्या यायला लागल्या तांदूळ खायला. हे बघा भरपूर आले ते चिमण्या. चला तांदूळ खाते तोपर्यंत आपण इकडं धार काढून घेऊया म्हशीची. यायला लागली धार काढायची. भूक लागली त्याला, ओरडायला लागले. दिवस उगून वर आलेला आहे आणि इकडं मी लागले आता म्हशीची धार काढायला. तर बाहेरचं सगळं गुरांचं बघून झालंय आता आपलं. आता मी चालले किचनमध्ये स्वयंपाक करायला. आज शनिवार आहे, मामांना करायचं शाबू. तर चला बघा शाबू भिजलाय का. तरी तर रात्री भिजत घातला होता शाबू आणि भिजवून आपला चांगला शाबू झालाय, टम्म फुगलाय असा. आणि आता शाबू करून घ्यायचंय. इथं शाबूसाठी शेंगदाणे भाजते. तरी तर शाबूसाठी हिरवी मिरची नव्हती आणि आता मी इथं लाल चटणी केली आहे. सकाळ सकाळ लवकर केली म्हणजे परत लाईट जाती. शेंगदाणे भाजलेत आपले. परत सकाळ सकाळ गेलते आंबे आणायला. आणले का आंबे? किती आणले? पिशवी भरून. वज झालं काय? सगळं पिकले तर का? होय, ती कुडी तिथे ठेव. कुडीत पण आणले तर काय? हो अगं खाली नको तू. होय. तर सगळा स्वयंपाक झाला आणि जेवण पण झालं. तर आमचं 8:30 वाजले ते. मी चालले आता गुरांना वैरण टाकायला. तर टाकली सगळ्या गुरांना वैरण. आता परत 10 वाजता पाणी पाजायचं आणि मग सावलीला बांधायचं. गुरं चांगली खायला लागली तर वैरण. आता बारके रेड्याला घेतली पाटीत. आता पाटीत ठेवते त्यांना. आणि शेळ्यांना पण गवत टाकले. खाऊन बसले ती. खाऊन खाऊन त्या गवतावरच बसले ती सगळ्या शेळ्या सावलीला. आणि चला आता मी काहीतरी काम करायचं. कपडे धुवायची नाही तर भांडी घासायची. चल आता कपडे धुवून झाले ते. आता माझी जनावर पाणी धावून घेते. आता भांडी ती घासून झाली ती माझी. आणि दुपारचे 1 वाजले ते. मी आले ते आता 1 वाजता जेवण करायला. मुरघास करायला गेलं तर सकाळ सकाळ जेवण करून आता ट्रॅक्टर लावते सावलीला. नाही आम्ही आलोय आता पूजेला. इकडं जे बहिणीचं लग्न झालं ना त्या तिचं सोळं काय आज. तर इथं पूजा सकाळनंच असते. सकाळनं केली सत्यनारायणची पूजा आणि जेवण वगैरे झाली ते आमच्या आता. आणि इकडं पूजा मांडायची तयारी झाली. म्हणजे सोळकं आमच्याकडे म्हणतात. आणि छोटीशी जागा असल्यामुळं तेवढ्यातच करायचं चालू आहे. चला तर इथं ताटं मांडून घेतले ते आता.
काय आहे म्हणलं गाय करत सांग. जायचे माझा नाही तुम्ही आत मग नाही जाऊन आलं झालं का.